मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. तुम्हाला ठाऊक आहे मंडळी, गेल्या आठवडाभरापासून अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष एकाच विषयाकडे लागलेलं आहे. तो विषय म्हणजे शिवसेना कुणाची. हाच एक प्रश्न सध्या जिकडे तिकडे गाजतोय मंडळी महाराष्ट्रात. मुळात हा प्रश्नच ठाकरे समर्थकांना मान्य नाही. ठाकरे समर्थकच काय, जे या युगामध्ये नीतिमत्तेने लोक वागतात वेगवेगळ्या लोकांशी किंवा जनतेशी, सामान्यांशी, त्या सगळ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला आहे आणि हा प्रश्नच त्यांना मान्य नाही. मंडळी, शिवसेना ही ठाकरेंचीच आहे असं फक्त उद्धव ठाकरेंचे समर्थकच नाही, तर जे नीतिमत्ता ठेवून वागतात, तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं, अशा सर्वांनाच वाटतं की शिंदेचा दावा हा खोटा आहे. हा एकनाथ शिंदेंनी जो दावा केला आहे पक्षाच्या नावाचा आणि चिन्हाचा, तो अनैसर्गिक आहे असं लोक बोलत आहेत. परंतु शेवटी बघा ना, कायदा आणि न्यायव्यवस्था काय सांगणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण कायद्याच्या चौकटीत राहूनच हा निकाल अंतिम होणार आहे, हे तुम्हालाही ठाऊक आहे. मंडळी, या निमित्ताने आज मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो आणि तो प्रश्न तुम्हाला ठाऊकच कदाचित असेल. जर एखाद्या पक्षाचे 40 ते 50 आमदार एकत्रपणे कुणाशी बेईमानी करून, कुणाशी धोकाधडी करून, कुणाशी दगाफटका करून निघून गेले, तर त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह हे देखील त्यांच्यासोबत जाईल का हो? एक अत्यंत साधा प्रश्न आहे की पक्ष हा लाखो कार्यकर्त्यांचा आणि मतदारांच्या विश्वासाचा असतो. लाखो लोकांच्या विश्वासावर तो पक्ष आधारित असतो, पक्ष कुठलाही असो. हाच प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयासमोर, अर्थातच सुप्रीम कोर्टासमोर आहे. आता उत्तर काय मिळतं ते आपल्याला काळ सांगेल. 30 जुलैला सुनावणी होती, 4 तारखेला होती, अर्थात कालच, आणि आज देखील त्यावरती बोलणी होणार आहे. या खटल्याचा निकाल फक्त शिवसेनेचा नाही, तर हा भारताच्या लोकशाहीचं भविष्य ठरवणारा निकाल ठरणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, प्रकरणाची सुरुवात 2022 मध्ये कशा प्रकारे झाली हे तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही. शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार वेगळे झाले. ते गुवाहाटी, सुरत वगैरे प्रकरण सगळं तुम्हाला ठाऊक आहे, ते पुन्हा सांगण्याची गरज नाही. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार बदललं, हेही तुम्हाला ठाऊक आहे. आणि तेव्हापासूनच राजकीय संस्कृती ढासळल्याचं लोक बोलतायत, लोक आरोप करतायत, सामान्य लोक. तुम्ही कमेंट्स वाचा अनेक चॅनलच्या खालच्या. पण खरी लढाई सरकारची नव्हती मंडळी. खरी लढाई होती शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, आणि मतदारांनी दिलेला जनादेश नेमका कुणाकडे आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जनादेश हा शब्द फार अतिशय महत्वाचा आहे राजकीय क्षेत्रात. लक्षात घ्या, कुणी कितीही डिंगा हाकलू द्या कुठल्याही लिडरला, कुठल्याही नेत्याला, त्याच्या भरोश्यावर काहीच नाही, आणि मेन कार्यकर्त्यांच्या भरोश्यावरही काहीच नाही. जनादेश, सर्वसाधारण लोक काय बोलतायत. ठाकरे गटाचा मुख्य युक्तिवाद तुम्हाला सांगतो. जी सुनावणी घडली आता काल, उद्धव ठाकरे गटाचा मुद्दा असा आहे, कपिल सिब्बल यांनी जो मांडला, ते म्हणतात आमदार हे पक्ष नसतात. पक्ष तयार होतो लाखो कार्यकर्ते, संघटना, विचारसरणी आणि मतदारांच्या विश्वासातून हे सगळं घडत असतं, स्टेप बाय स्टेप. जर केवळ बहुसंख्य आमदार एखाद्या पक्षातून गेले म्हणून काय त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांनाच मिळालं, तर हे धोकादायक आहे लोकशाहीसाठी. भविष्यात कोणत्याही पक्षात फूट पडून मग त्याच पक्षावर ताबा मिळवण्याचा मार्ग खुला होईल आणि हा अजेंडा आणि हा पायंडा पडून जाईल. मंडळी, हे लोकशाहीसाठी भरपूर अतिशय घातक आहे. कुठल्याही पक्षाची भूमिका असू द्या, कुठल्याही पक्षाची गोष्टही असू द्या, योग्य नाहीच. आता कपिल सिब्बल काय म्हणतात, त्यांचा दावा असा आहे की यामुळे 10व्या अनुसूचीचा, अर्थात अँटी डिफेक्शन लॉ, हा उद्देशच कमकुवत होईल, हा शब्दच कमकुवत होईल. शिंदे गटाचा युक्तिवाद, शिंदे गटाची भूमिका वेगळी आहे. त्यांच्या मते आमच्याकडे बहुसंख्य आमदार होते. काय म्हणतात शिंदे, बहुसंख्य आमदार होते. आणि दुसरं एक अतिशय हास्यास्पदही आहे, दुसरी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मी, आणि ते काय म्हणतात, शिवसेनेची मूळ विचारसरणी आम्ही जपली. आता याच्यामध्ये काही दम नाही मंडळी, हे हास्यास्पदच आहे माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या मताप्रमाणे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत हा आधार घेऊन की विचारसरणी जपली वगैरे आम्ही, हे काही मंडळी पचण्यासारखं दिसत नाही. आणि त्यांच्या मते हा पक्ष त्याग नसून नेतृत्व विरोधातील संघर्ष होता, असंही ते बोलतायत. आता त्यानंतर हा खटला इतका मोठा होता का, हा खटला इतका मोठा का झाला आहे? समजा उद्या कोणत्याही पक्षाचे 70% आमदार वेगळे झाले, पळून गेले, बेईमानी करून, काही तुम्ही जे काही त्याला नाव द्याल ते करून, जर त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह सहज मिळालं, तर प्रत्येक निवडणुकीनंतर काय होईल? मग अशीच परिस्थिती निर्माण होईल वेळोवेळी. मग प्रश्न निर्माण होतो, मतदार पक्षाला मत देतो की व्यक्तींना? हाही मुद्दा महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि कपिल सिब्बल जे आहेत, नामांकित वकील आहे बाबा, ते याच आधारे सगळं बोलत आहेत. आणि अगदी सोपं आहे सगळं हे.
जर मतदार पक्षाला मत देत असेल तर पक्षाचं अस्तित्व आमदारांच्या संख्येवर अवलंबून असावं का? याच प्रश्नाचं उत्तर सर्वोच्च न्यायालय आता आपल्याला देणार आहे मंडळी. तर बघा, यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत. तपशीलवर आपण प्रत्येक गोष्ट समजून घेणं ही इतकं गरजेचं नाही, फार क्लिष्ट होईल ते. सोप्या सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगतो मंडळी. लोकशाहीच्या दृष्टीने लोकशाहीत मतदारांचा विश्वास सर्वात महत्वाचा असतो, हे लक्षात घ्या. लोकशाही जो माणूस मानतो, जो पक्ष मानतो, त्यांना हे सगळं सहज आहे समजून घेणं. एका बाजूने असा युक्तिवाद आहे की निवडून आल्यानंतर सरकार बदलणे जनादेशाच्या भावनेच्या विरुद्ध असते आहे. दुसऱ्या बाजूने असा युक्तिवाद आहे की आमदारांनाही नेतृत्व विरोधात उभं राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हा केवळ शिवसेनेचा वाद नाही मंडळी, हा वाद फार मोठा आहे. पक्षव्यवस्था, दलबदल विरोधी कायदा आणि भारतीय लोकशाहीच्या भविष्यासंबंधीचा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हा मोठा प्रश्न आहे मंडळी. हा प्रश्नच आता लोकशाहीच्या संबंधात बनलेला प्रश्न आहे मंडळी, की पुढे मग कुठलाही पक्ष याच प्रकारे वागेल आणि मग लोकशाहीचं काय होईल? मग लोकांनी विश्वास कुठल्या पक्षावर ठेवायचा? लोकांनी काय फक्त चेहरा पाहून मतदान करायचं की पक्ष पाहून मतदान करायचं? हा प्रश्न तुमच्या डोक्यात येत असेल. या खटल्यात सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो केवळ उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यासाठी नसेल, हे वारंवार मी तुम्हाला सांगतोय मंडळी. हा फार मोठा राजकीय संस्कृतीचाच बदल होणार आहे, राजकीय व्यवस्थाच बदलणार आहे अख्खी या निकालाने. आणि भारतातील प्रत्येक राजकीय पक्षासाठी नियम ठरवणारा हा निर्णय ठरेल मंडळी. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं आता लक्ष लागलं आहे. आणि नामांकित वकील आहे देशातले कपिल सिब्बल साहेब, आणि शिवसेनेला अनेक वकील आतमधूनही हेल्प करतायत मंडळी. लक्षात घ्या, त्याचं कारण असं की एक नीतीचा विचार केला. नियमांचं तर आहेच विषय, कायद्याचा तर विषय आहेच मंडळी, पण बघा जनता काय म्हणते. तुम्ही बघा, आता ही बातमी ज्या ज्या चॅनल्सवर तुम्ही या 2-4 दिवसात किंवा आठवडाभरात पाहिली असेल, तुम्ही त्या खालच्या कमेंट्स वाचा मंडळी. चॅनल्स तर सगळ्याच पक्षाचे समर्थक बघतात ना, त्यावरून तुमच्या लक्षात येईल मंडळी. वारंवार मी याचा आधार घेऊन का बोलतो की शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि उद्धव ठाकरेंचेच बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव साहेब ठाकरे आहेत. हे तर लिखित आहेत, हे तर दाखल्यामध्ये आहे आणि जगालाही तोंडपाठ आहे, देशालाच नाही फक्त. तर मंडळी, शिंदे साहेबांना सत्ता हवी होती आणि फडणवीसांना आपल्या पक्षाचा विस्तार करायचा होता, अशा पद्धतीने. त्यामुळे हे सगळं प्रकरण मंडळी घडलं. सुरत, गुवाहाटी, काय तो प्रकार झाला बाबा, अतिशय भयंकर. पहाटेच्या शपथेपासून सगळे तमाशे तुम्ही या महाराष्ट्रातले पाहिलेले आहेत. तर आता हा महत्वाचा निकाल आहे. आज संध्याकाळपर्यंत अपडेट येईल मंडळी, आज सायंकाळपर्यंत. अर्थात उशिरा मी व्हिडिओ तुमच्या पुढे करेलच, पण तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा की अशा प्रकारे अनिती जर सुरू झाली राजकीय क्षेत्रात, तर मग नव्या मंडळींनी या राजकारणात यायचं कसं, कुठले मूल्य घेऊन यायचं? आणि बघा, दोन्ही बाजूचे लोक, ज्या दोन्ही संस्कारातले लोक या धर्तीवर असतातच नेहमी, लक्षात घ्या. जेवढं असत्याच्या रस्त्यावर चालतात ती संख्या आहे आणि सत्यावर चालणारी संख्या ही कमी झालेली नाही, लक्षात घ्या मंडळी. सत्याचा आधार घेऊन चालणारे आजही भरपूर संख्या आहे. म्हणूनच या देशातली लोकशाही वाचलेली आहे, लक्षात घ्या. कॉकरोच जनता पार्टीने सगळं तुम्हाला जेनजीच्या आंदोलनामध्ये दाखवून दिलं कि हम करे सो कायदा नहीं चलेगा भाई. हाँ, मोदी साहब रहे, अमित शाह जी रहे, फडणवीस जी रहे, जो कुछ भी रहे, कल कांग्रेस की भी सत्ता आएगी, नाटकबाजी नहीं चलेगी. या देशाने पुन्हा दाखवून दिला जेनजीच्या रूपात. तर अशा प्रकारचा हा खटला, ही सुनावणी होणार आहे मंडळी. तर शिवसेना ही ठाकरेंचीच आहे, निकाल काहीही लागो, असं लोक बोलतात. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भरभरून कमेंट ठोका आज या व्हिडिओला आणि व्हायरल करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मंडळी. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ तुम्ही पोहोचवणार आहात ही गॅरंटी आहे मला. आणि तुम्ही मंडळी घंटी दाबा, घंटी वाजवा, घंटी ठोका आणि ऑलला क्लिक करा मंडळी, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन्स आपल्या येईल. गेली 3-4 दिवस आपले व्हिडिओ झाले नाही, अतिशय अपरिहार्य कारण होतं. त्या कारणावरही व्हिडिओ बनवणं मला फार आवश्यक आहे, कारण ते कारण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तुम्ही हुशार झाले पाहिजे, तुम्ही सावधान झाले पाहिजे. अशी घटना माझ्यासोबत गेल्या 4 दिवसापूर्वी घडली, 3 दिवसापूर्वी. ती घटना तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगेल मंडळी. पुन्हा भेटूच, त्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.